कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। शेतकऱ्यांनी कांदा पिकासाठी केलेला खर्च देखील निघत नसल्यामुळे केंद्र सरकारने कांद्यावर लावलेली निर्यात बंदी त्वरित उठवावी या मागणीसाठी सटाणा येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे रास्ता रोको करण्यात आला। या रास्ता रोकोत अनेक शेतकरी संघटनांनी तसेच शेतकरी बांधवांनी सहभाग नोंदवला आहे। जिल्हा उपाध्यक्ष शैलेंद्र आबा कापडणीस आणि बागलाण तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष केशव तुकाराम सूर्यवंशी आदी आणि अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते। सरकार किसान से डरती है, पुलिस को आगे करती है। किसान सरकार से डरती है, पुलिस को आगे करती है। जिंदाबाद 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 जिंदाबाद। कांद्याला रास्ता भाव कांद्याला रास्ता भाव कोण म्हणतं देणार नाही, कोण म्हणतं देणार नाही। शेतकरी संघटनेचा शेतकरी संघटनेचा कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्याला स्वातंत्र्य मिळालं नाही। जेव्हा जेव्हा आपल्या शेतकऱ्याच्या मालाला भाव वाढला तेव्हा तेव्हा हे सरकारने आपल्या शेतकऱ्याच्या ताटात माती घालवण्याचा प्रयत्न केला। कारण की आपण एकजुटीने नाही, आपण आपली गावकी भावकी जातपात हे सर्व बंद करा। जोपर्यंत आपण शेतकरी म्हणून एकत्र येत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा आपल्या शेतकऱ्याला आपला मालाला भाव भेटत नाही। म्हणून सांगतो गावकी भावकीचं राजकारण बंद करा, जातपात सर्व बंद करा, शेतकरी म्हणून एकत्र या। जोपर्यंत आपण शेतकरी म्हणून एकत्र येत नाही तोपर्यंत आपल्या कुठल्याही प्रकारचा आपल्या मालाला भाव भेटणार नाही। म्हणून सांगतो एवढंच बोलून माझं भाषण संपवतो। जर का शेतकरी लोकांना न्याय मागण्याची पाळी येत असेल तर याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट या भारत देशात राहू शकत नाही। 140 कोटी जनतेचा पोट भरण्याचा मक्तेदारी फक्त शेतकऱ्यांनीच घेतली आहे का, हा मला या केंद्र सरकारला प्रश्न विचारावासा वारंवार वाटत आहे। ज्याने त्यावेळेस कांद्याला, कापसाला, तुरीला असे भाव मिळत असताना या सरकारने वारंवार बंदी करावी आणि शेतकऱ्यांच्या पोटावर मानगुटावर पाय द्यावा, हेच का या शेतकऱ्याचं बाबतीत या केंद्र सरकारचं धोरण आहे का? हे भारत देशात राहत नाही का? हे भारत देशाचे नागरिक नाहीत का? असा प्रश्न या केंद्र सरकारला कोणी विचारावा, कोणी करावं? एवढ्या मोठे 140 कोटी देशात 140 कोटी लोकसंख्येच्या देशात लोकशाही आहे असं म्हणतात। लोकशाहीने सगळं प्रगणना राबवतात, सगळ्या निवडणुका राबवतात आणि मग लोकांचं का हित पाहिलं जात नाही? त्याच्यात शेतकऱ्यांचं हित का पाहिलं जात नाही? शेतकरीच कसा वारंवार यांना दळण्यासाठी मिळत आहे। शेतकऱ्याच्या पोराबाळांना शाळेच्या शिक्षणाचे पुस्तकं घेण्याची ऐपत राहत नाही, कपडे घेण्याची ऐपत राहत नाही, चांगल्या शाळेत शिकवण्याची ऐपत राहत नाही। हा असा मोठा अन्याय शेतकऱ्यांनाच का घडतो असं मला या देशातल्या पंतप्रधानांना विचारण्याची आज गरज पडत आहे। त्यांच्यापर्यंत आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांची हाक त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही का पोहोचू दिली जात नाही, हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी आहे। तहसीलदार तलाठी हे लोक गावावर आपल्या देशासाठी, राज्यात, तालुक्यासाठी दिलेले जातात। यांना ही आकडेवारी का वरती पोहोचवता येत नाही का, हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सगळे पक्ष एकत्र होऊन जे आपली नुकसान होते शेतकऱ्यांची ते डोळे झाकून गंमत पाहत आहेत। म्हणजे असा प्रबळ पक्ष का शेतकऱ्यांचा नाही आहे? शेतकरी का महाराष्ट्राचे नाही आहेत, भारत देशाचे नाही आहेत? हा वारंवार अन्याय यांनी शेतकऱ्यावर करावाच का असा एक प्रश्न आहे। मग ब्रिटिश सरकार काय वाईट होतं? त्यांना तर एवढ्या भारतातल्या लोकांनी आकलन लावलं, स्वतःच्या लोक एक ट्रॉली कांद्याची 12,000 रुपयाची बसली, त्याला पूर्ण खर्च विचारला, नुसतं निळं उळे 18,000 रुपयाचं निळं उळे होतं आणि त्याच्यानंतर बाकीचा खर्च जो धरला तो पूर्ण 70,000 रुपयाचा खर्च झालेला होता। 12,000 रुपये नुसते कांद्याचे मिळाले, त्याच्यात 70,000 रुपये खर्च झालेला होता। नफा तो सोडा, पण टाकलेले पैसे सुद्धा त्या शेतकऱ्याला मिळाले नाही। ही फार मोठी शपांतिका आहे। या बाबतीत कोणी बोलायला तयार होत नाही। आज या सरकारने विरोधी पक्ष हा अस्तित्वात ठेवलेला नाही, त्यामुळे याच्या विरुद्ध जर काही बोलायचं राहिलं
तर आपल्याला शेतकऱ्यांना बोलावं लागेल. आम्ही शेतकरी संघटनेचे लोक बोलले की आम्हाला नजर कैदेत ठेवलं जातं. रात्री पाठे आमच्या पोराबाळांसमोर आम्हाला उचलून आणि एका ठिकाणी डांबून ठेवलं जातं. कशाबद्दल केलं जातं हे? आम्ही काय गुन्हा केलेला असतो? आम्ही कांद्यांच्या बाबतीत बोलायचं नाही का? तुमचं धोरण ठरलेलं आहे. आजपर्यंत आता विरोधी पक्ष नसल्यामुळे आपली बाजू फक्त आणि फक्त शेतकरी संघटना देऊ शकते. मोदी साहेब नाशिकला आले, आम्हाला वाटलं होतं काहीतरी कांद्याबद्दल बोलतील, पण त्यांनी परत शब्द सुद्धा कांद्या बाबतीत काढला नाही. मोदी साहेब आए, ढोकले के साथ में हमारा प्याज भी खाए, लेकिन वहीं पे डकार भी दे, लेकिन किसान जो प्याज उगाता है उसके बारे में एक कुछ नहीं पूछा, उसके हालात तक नहीं पूछे मोदी साहब ने. काय गुन्हा केला आहे? अशाने राम राज्य येणार आहे का? रामाने आदिवासी महिलेच्या हातचे बोरं उष्टे बोरं खाऊन आणि तिला सांगितलं होतं तू आजपासून शबरी नाही शबरी माता झाली. यांचं हे रामराज्य आहे का? एक कांद्याच्या पट्ट्यात येऊन कांद्याच्या बाबतीत एक शब्द सुद्धा बोलत नाही. कसं काय रामराज्य होणार? तुम्ही जर शेतकऱ्यांना डावलून रामराज्याचे स्वप्न पाहत असाल तर ते स्वप्न पूर्ण होणार नाही. हा शेतकरी आता एकजूट झालेला आहे आणि हा एक दिवस हे सगळ्या गोष्टी पाहतोय. एक दिवस उठाव केल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला किती दिवस नजर कैदेत ठेवाल तुम्ही? मतं मागायला तर आमच्या दारातच यावं लागेल. ज्या दिवशी मतं मागायला आले. आज या मोदी सरकारने 9 वर्षापासून इतकी भयानक परिस्थिती करून ठेवलेली, शेतकऱ्यांना जगणं मुश्किल करून ठेवलेलं. कोणाची ओरड नसताना कांद्याची निर्यात शुल्क वाढवली, कांद्याची निर्यात बंदी वाढवली. अहो, आपल्यापेक्षा भिकारचोट देश श्रीलंका, त्या देशाला जर 200 रुपये किलो कांदा खायला परवडतो, मग त्याच्यापेक्षा आपण किती भिकारी आहे हे मोदींनी सिद्ध करून दिलं. पहिल्याच दिवशी मोदींनी सिद्ध केलं होतं थाळी नांदनमध्ये. थाळी वाजून आपल्याला भिकारी बनवलेलं आहे. हे मोदी एक दिवस आपल्याला भिकारी बनवेल. आणि जसं रात्रीतून निर्यात बंदी करतात तसं रात्रीतून देशसुद्धा विकायला चुकणार नाही आहे. इतके हे हरामखोर आहे. तांदूळाची सुद्धा तीच परिस्थिती आहे. आज परदेशात तांदूळाला काय भाव आहे, कांद्याला काय भाव आहे? प्रत्येक देशात 100 रुपये किलोच्या वर कांदा आहे. आम्ही म्हणत नाही आम्हाला 100 रुपये किलो द्या, आम्हाला फक्त 50 रुपये किलो द्या. आणि ज्यावेळेला आमचा कांदा 2 रुपये किलो जाईल त्यावेळेला आम्ही खुशीने विकू. पण आमचा कांदा जर 50 रुपये जात असेल, तुम्ही त्याच्यात अडथळा आणू नका. जर हे असेच करत असतील आणि येत्या 2024मध्ये यांना जर धडा शिकवला नाही, हे शेतकऱ्याचं जीवन संपवतील आणि आपल्याला पूर्ण शेतीमाल बाहेरून आयात करावा लागेल. अहो, इतकी लाजिरवाणी गोष्ट आहे. युरियाची गोण पहिले 50 किलोची होती, पण ती 45 किलो केली, 40 किलो केली. मग माझी आता एकच मागणी शेतकरी बांधवांनो, 80 किलोचा क्विंटल करावं. कारण यांनी पार्लेची सुद्धा पॅकिंग कमी केली, नंतर बियाण्याची पॅकिंग कमी केली, सर्वांना आजचे दिन आणले. मग शेतकऱ्यांनीच काय पाप केले? मी शेतकऱ्याच्या घरात जन्माला आलो म्हणून हा माझा गुन्हा आहे का? हा गुन्हा असेल तर पोलिसांनी माझ्यावर तो गुन्हा दाखल करावा. नाही तर मोदी सरकारने शांततेचा भंग केला. मोदी सरकारने निर्यात बंदी लावल्यामुळे हा रस्ता आज जाम झाला, म्हणून हा गुन्हा सरकारवर दाखल करा, मोदी सरकारवर दाखल करा. एवढं बोलून थांबतो. पण आज माझा शेतकरी भाऊ आत्महत्या करीत आहे. त्याला कारण माझ्या शेतकरी भावांनो एकजुटीने या. खरं पाहिलं असता ज्या वेळेला मालाचा भाव वाढतो त्यावेळेला हे शासन खाते निर्यात बंदी आणतात आणि ज्या वेळेला भाव कोसळतो त्यावेळेला का चालू भाव वाढत नाही. खरं पाहिलं असता, खरं सांगतो माझ्या शेतकरी भावांनो, आपण एकीने नाही, सर्व जाती धर्माचे भाऊ शेती करतात, पण एकीचा अभाव आहे. माझी त्या शासनकर्त्या विनंती आहे, तुम्ही काय आमच्या कष्टकरी शेतकऱ्यांवरती अन्याय करता आणि फक्त शेतकरी भावांनो आपली एकी नाही म्हणून हे करतात. जर का आपण सर्व एकीने आलो रस्त्यावर सुद्धा मावणार नाही आणि यांना मागच्या दाराने सुद्धा त्यांच्या घरातून बाहेर निघता येणार नाही. फक्त माझ्या शेतकरी भावांनो
फक्त एकी करा आणि वारंवार हे जो आपल्यावरती अन्याय करतात यांच्या बापाचं काय आपल्याकडे घेणं देणं आहे का? खरं पाहिलं असता तर या 9-10 वर्षापासून सर्व भाव वाढलेले आहेत, उत्पादन खर्च वाढलेला आहे, 10 पटीने वाढले आणि जो भाव 10 वर्षाचा आहे तोच आज आहे. याला कारण आपण काही बोलू शकत नाही म्हणून ही अवस्था आहे. पण मी एक सांगतो माझ्या भावांनो, या शासनकर्त्यांनी निर्यात बंदी वारंवार केलेली आहे, ती त्वरित उठवावी अशी मी शासनाने मी विनंती करतो. जो आपण सर्वांनी एकजुटीने येऊन रक्तही सांडण्याची पाळी आली तरी आपण तयार राहू अशीच माझी विनंती आहे. 2 शब्द माझे संपवतो. साजरा केला गेला. या वर्षामध्ये आता महाराष्ट्रात नाशिक दौऱ्यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आलेले असताना मोठा कार्यक्रम आयोजित केलेला होता. तो कार्यक्रम युवा महोत्सव म्हणून आयोजित करण्यात आलेला होता. आता एका बाजूला अमृत युवा महोत्सव साजरा करायचा, व दुसऱ्या बाजूला या जिल्ह्यातील युवा शेतकऱ्यांना नजर कैदेत ठेवायचं. याच्या इतकं दुर्दैव या वर्षामध्ये बघायला मिळालेलं नाही. शेतीमालाला रास्त भाव हे सरकार देऊ शकलेलं नाही. सरकार निवडण्याच्या वेळेला शेतकऱ्यांचं उत्पन्न हे दुप्पट करणार होतं, दुप्पट पण झालेलं नाही, चिप्पट करून ठेवलेलं आहे. ते करून ठेवलं. शेतकऱ्यांना प्रश्न विचारण्याची मुभा ठेवलेली नाही. लोकप्रतिनिधी असो कोणीही असो सर्वांना निवेदनं द्या, आपल्या समस्या मांडा. कोणी त्यावर लक्ष देत नाही, लक्ष घालत नाही. रास्ता रोको करा, तेवढ्यापुरता रास्ता रोको होतो. कोणी त्याच्यावर खबरदारी घेत नाही, कोणी तिथे आपल्या समस्या मांडत नाही. खरं बघायला गेलं तर लोकशाही पद्धतीने लोकप्रतिनिधींचे हे कामं आहे. आता बऱ्याच वेळेला जर आमदार सारख्या व्यक्तींना जर भेटलं तर ते म्हणतात केंद्राचा प्रश्न आहे. कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला गेलं तर केंद्राचा प्रश्न आहे. मग आमचा जिल्हा काही पाकिस्तानमध्ये विद्या आहे की काय? प्रत्येक प्रश्न जर केंद्राचा आहे, मग आम्ही आहेत कुठे? 350 रुपये अनुदान, मागच्या वर्षी लाल कांद्याची हीच परिस्थिती होती. 350 रुपये अनुदान जाहीर केलं. 350 रुपये अनुदानामधून फक्त 52%, 53% अनुदान जिल्ह्याला दिलं. उरलेलं 47% अनुदान अजूनपर्यंत सरकारने दिलेलं नाही. हे पण परिपूर्ण शेतकऱ्यांना मिळालेलं नाही. पीक विम्याचे नियम काय आहे? त्या नियमावलीनुसार पीक विमा शेतकऱ्यांना मिळालेला नाही. मग काय करून राहिले प्रशासकीय अधिकारी? पण काय करून राहिलं? राज्यात पळवापळवी, देशात पळवापळवी आणि शेतकरी रस्त्यावर. कसं काय होईल? कसं काय चालायचं? ते पोरांचे शिक्षण, मुलींचं लग्न, अशी बिकट परिस्थितीमध्ये पैसा आणायचा कुठून? आता तर एका बाजूला ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलेला आहे त्यांचं भरलं गेलेलं नाही, अशा शेतकऱ्यांच्या जमिनींचा लिलाव करायला निघालेले आहेत. इतकी मोठी शोकांतिका या अमृत महोत्सवात आहे, हे सुद्धा दाखवलं गेलं पाहिजे देशात, असं आम्ही म्हणतो. वारंवार फक्त येऊन जाऊन म्हणायचं शेतकऱ्यांचं सरकार, किसान का सरकार, बस एवढं म्हणून काही चालतं का? कसं काय होईल? आमच्या बी मुलं बाळा आहेत, पोरांचे लग्न होत नाहीत. लाजा वाटायला पाहिजे सरकारला. वारंवार फक्त म्हणून द्यायचं आम्ही ही योजना आणली, ती योजना आणली. काही नाही, कोणत्याच योजनेचा लाभ मिळत नाहीये, कोणत्याच शेतकऱ्यांना मिळत नाही. आणि जर सरकारमध्ये हिंमत असेल तर सरकारने आकडेवारी जाहीर करावी. महाराष्ट्रात एकूण शेतकऱ्यांची संख्या किती आणि किती शेतकऱ्यांना कोणतं अनुदान मिळालं हे सुद्धा जाहीर करावं. मग म्हणू आम्ही तुमचं सरकार. अरे काय झालं? आमदार म्हणतो आम्ही शेतकऱ्यांचं पोरं, खासदार म्हणतो आम्ही शेतकऱ्यांचं पोरं, प्रशासकीय अधिकारी सुद्धा म्हणतात आम्ही शेतकऱ्यांचं पोरं. मग काय न्याय मिळत नाही आम्हाला? एवढा मोठा गंभीर प्रश्न आहे हा. बोलणं एवढं सोपं नाही. विजेचा प्रश्न पाहिला तसा रात्रंदिवस येण्यासारखं जायच्या टिपीजवळ, जायच्या पेटीजवळ, जायच्या अधिकारीकडे त्यांनी म्हणायचं पैसे भरा. आणायचं कुठून पैसा आणायचा? कांद्याला व्हायला गेलं
2 तुकडे कांद्या लागत नाही, तेवढ्या टीपी पळून जाते. 5-5, 6-6 दिवसात टीपी येते. लाजा वाटायला पाहिजे यांना. एकीकडे कांदे पळून जातात आणि आला शेतमाल इथे घेऊन आलं का 12च्या भावात घ्यायचं. यांनी काय लावून ठेवलेलं आहे? वारंवार काय हेच करून राहायचं का? किती 5-6 महिने शेतकरी 10-15 वेळा रस्त्यावर उतरला, अख्ख्या महाराष्ट्रात उतरला, काय लक्षात घालत नाही. आणि हे म्हणतात विकास करायचा होता म्हणून आम्ही सत्तांतर केलं. मग आम्ही कुठे गेलो? उलट या सत्तांतरामुळे शेतकऱ्यावर ही परिस्थिती आलेली आहे, हे माझं स्पष्ट मत आहे. कांद्याचे भाव 2700, 2800, 2900 रुपयाकडे जायला लागले. लगेच त्यांनी निर्यात शुल्क 40% लावून दिला. 40% निर्यात शुल्क लावला. त्याच्यानंतर सर्व शेतकरी रस्त्यावर आले तर 2410चा दर यांनी ठरवला. 2410च्या दराप्रमाणे कोणत्या शेतकऱ्याची खरेदी झालेली नाही. सरकार फक्त जाहीर करतं, परंतु त्या आकडेवारीनुसार खरेदी होत नाही. परिणामी शेतकऱ्यांना हेच हाल आणि हेच भाव त्याच पद्धतीने द्यावं लागतो. याच्यामध्ये सरकारने बरोबर लक्ष घातलं पाहिजे. सरकारचं पण नुकसान होत आहे, ग्राहकांचं पण नुकसान होत आहे, शेतकऱ्यांचं पण नुकसान होत आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन सरकारने व्यवस्थित काळजीपूर्वक आता चालू अधिवेशन आहे, चालू अधिवेशनामध्ये हे फालतू धंदे फालतू आपल्या बाजूला ठेवा आणि शेतकऱ्यांसाठी निर्णय घ्या. ते पण प्रत्यक्ष कृतीमध्ये खालीपर्यंत ते बदल घडेल असे निर्णय घ्या, अशी अपेक्षा युवा शेतकरी म्हणून व्यक्त करतो आणि काम करतो. प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक.